भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव त्वमेव सर्वं मम देव देव। काल आपण हा विचार बघितला की सगळं प्रपंचाच्या दृष्टीने, प्रपंच ह्याचा अर्थ काय की आपलं जे देह मन बुद्धी आहे हे सुद्धा सगळं प्रापंचिकच आहे। प्रपंच पाच महाभूतांपासून बनलेलं आहे हे। आणि ही प्रकृती सुद्धा सगळी पाच महाभूतांपासून बनलेली आहे। त्यामुळे सगळी जी कर्तव्य आहेत ती करायची आहेत। परंतु ती इतकी कॉमन गोष्ट आहे आपल्यासाठी जसं की आपल्याला भूक लागते आणि आपण जेवतो, ही किती कॉमन गोष्ट आहे ना आपल्यासाठी। फार मोठे उपकार नाही आहेत कोणावर, काही फार मोठ्या गोष्टी नाही आहेत त्या। हे जितकं सहज आहे तितकं सहज हा सगळा प्रपंच आहे। त्यात कर्तेपणासारखंही काही नाही आणि कोणतीही मोठी कामगिरी करत नाही आहोत आपण त्याच्यामध्ये, हे समजलं पाहिजे। इतका साधा आशय होता कालच्या ह्याच्यामध्ये। आणि शेवटी असं झालं पाहिजे की या सगळ्यामध्ये हा सगळा एक खेळ आहे। सृष्टी हा सगळा एक खेळ आहे आणि ह्याच्या सगळ्यामध्ये तसा फारसा अर्थ नाही आहे।
असं आपल्याला वाटलं पाहिजे, तेव्हा कुठे आपण परमेश्वराकडे वळू शकतो. मग जे आत्मस्वरूप प्राप्त करायचं आहे ते कसं आहे? नित्यम आत्मस्वरूपम, नित्यम आत्मस्वरूपम ही दृश्यम तद विपरीतकम एवं यो निश्चय सम्यक विवेको वस्तुनः स वै. वैराग्याचं डेफिनेशन काल दिलं. वैराग्याचं डेफिनेशन काल काय दिलं त्यांनी? की कावळ्याची विष्ठा बघितल्यावर जसं आपल्याला त्याची खूप घाण वाटते, तसं मायेबद्दल तुच्छता आपल्या मनात यावी. म्हणजे ते तर सगळं करायचं आहे, पण ते काही फार विशेष महत्त्वाचं नाही असं. याला म्हटलं आहे वैराग्य. मी आधीसुद्धा सांगितलं होतं की शंकराचार्यांच्या प्रत्येक पुस्तकामध्ये एक वेगळी लेव्हल आहे. साधकाच्या मनाची जशी जशी तयारी होईल तसं तसं ते डेफिनेशन्स मांडतायत. आणि हे तर यात पुस्तकात असं मांडलेलं आहे की फारच मोठी तयारी चालू आहे आता, की आता साधकाने अजिबातच म्हणजे करायचं तर कुणालाच चुकलं नाही, शेवटच्या श्वासापर्यंत मायेचा खेळ खेळावाच लागणार आहे ना आपल्याला. काय आहे, आपल्याला देह आहे, पोट पाणी सगळं आहेच ना. म्हणजे अगदी पोटा पाण्यावर आपलं चाललं आहे असं नाही, पण सगळं आहेच ना संसार. तर मग तो करायचाच आहे. पण वैराग्य म्हणजे काय? आत्तापर्यंत आपण वैराग्याची पुष्कळ डेफिनेशन पाहिली, पण पक्क असं काही ठेवता येत नाही. त्याचं कारण या पुस्तकाद्वारे आपली अतिशय जोरदार तयारी चाललेली आहे शंकराचार्यांतर्फे. त्यांचं असं म्हणणं आहे, वैराग्य ह्याचा अर्थ काय माहिती का? काल आपण पाहिलंच, म्हणजे आपल्याला हे माहिती आहे, भगवंतांनी सुद्धा सांगितलंय, पण इतकं सौम्य नाही. या पुस्तकामध्ये त्यांना आपली तयारी करून घ्यायची आहे ना. वैराग्य म्हणजे प्रत्येक क्षणी वर्तमान काळामध्ये जरी एखाद्या गोष्टीत आपण अडकलो तरी ते सगळं संपल्यानंतर ताबडतोब त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं पाहिजे, त्याच्यातून मन काढून घ्यायचं. हे सौम्यपणे आत्तापर्यंत सांगितलं, पण इथे विशेष काय सांगितलं आहे? काकविष्ठा का सांगितली आहे? कारण हा जो भूतकाळ असतो ना, हा अतिशय तुच्छ आहे आपल्या दृष्टीने. काय माहिती का, चिन्मयानंद म्हणायचे की डेड पास्ट, मृत झालेला भूतकाळ आणि न जन्मलेला भविष्यकाळ, म्हणजे किती निरर्थक गोष्टींमध्ये माणूस रमतो. तर ते अतिशय इथे कडक शब्दात शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे की गेलेला क्षण हा कसा आहे, अगदी कावळ्याच्या विष्ठेप्रमाणे, अगदी त्याची तुच्छता लेखा, काही नाही आहे ते आठवण्यात अर्थ. मग तो आनंदाचा असू दे किंवा तो दुःखाचा असू दे. आत्तापर्यंत आपण काय म्हणत होतो? हो, आनंदाचे क्षण जर आम्ही आठवले तर आम्हाला प्रेरणा मिळते. मग आनंदाच्या गोष्टी नको का आठवायला?
आमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हनेस यायचा असेल तर आम्ही आनंदाच्या यशाच्या गोष्टी आठवू आणि पुढे पुढे जाऊ. पण हा एक कॉमन क्लास नाही आहे. हे जरी म्हणणं बरोबर असलं तरी आपलं ध्येय काय आहे? फक्त पॉझिटिव्हनेस कलेक्ट करायचा आहे का आपल्याला आयुष्यात? पॉझिटिव्हनेस कलेक्ट करायचं नाही म्हणजे काय निगेटिव्हिटी कलेक्ट करायची थोडी आहे. तो इथे प्रश्न नाही आहे. इथे प्रश्न हा आहे की ते जे आत्मस्वरूप आपण प्राप्त करू इच्छितो आहोत ते आत्मस्वरूप हे अतिशय सूक्ष्म आहे आणि ते जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल, आचार्यांचं म्हणणं असं आहे, तर तुम्हाला प्रेझेंट टेन्सवर इतकं डीपली कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे तर त्याच्यामध्ये जरा जरी पास्ट डोकावला तरी डिस्टर्बन्स होतो. जो पास्ट हातातून निघून गेलेला आहे त्याच्याबद्दल विचार करणं हे अतिशय वेडेपणाचं आहे आणि म्हणून तो पास्ट आपल्याला कसा वाटला पाहिजे? अतिशय त्याचा द्वेष वाटला पाहिजे, त्याची घृणा वाटली पाहिजे आपल्याला. अशा रीतीने तो मनातनं काढून टाका. आणि पुढे ते म्हणतायत नित्यम आत्मस्वरूपम ही. आत्मस्वरूप हे काय आहे? केवळ आत्मस्वरूप हे नित्य म्हणजे टिकणार आहे. केवळ आत्मस्वरूप हे टिकणार आहे. बाकीच्या ज्या गोष्टी म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे ह्याच्यातनं की ज्या गोष्टी टिकणाऱ्या नाही आहेत त्यांच्याकडून तुम्ही आयुष्यात टिकण्याची अपेक्षा करता आहात आणि म्हणून तुम्हाला वाटतंय की हे हातातनं आपल्या निघून गेलं, पण त्या टिकणारच नाही आहेत. त्यांचं स्वरूपच तसं आहे. मग तुम्ही का अपेक्षा करताय? आता एक बघा, प्रत्येक ज्या गोष्टी आहेत म्हणजे वस्तू आहेत ना, वस्तू, त्या वस्तू जास्त टिकतात. पण आपले हे जे पदार्थ आहेत, अन्नधान्य, सगळे रॉ मटेरियल्स, अन्नधान्य नंतर सगळे पदार्थ हे वस्तूंपेक्षा कमी टिकतात. म्हणजे गहू, तांदूळ, हे सगळे जे काय आहेत पदार्थ तर ते वस्तूंपेक्षा कमी टिकतात. वस्तू परमनंट टिकतात. काही लाकडाच्या वस्तू असतात, काही धातूच्या, काही काचेच्या, काही विचारू नका, त्या टिकतात. त्याच्यानंतर जे अन्नधान्य आहेत त्याच्यापेक्षा बनवलेले जे पदार्थ आहेत ते कमी टिकतात. म्हणजे उदाहरणार्थ भाज्या, पोळी भाकरी, भात हे त्या गहू तांदूळापेक्षा अजून कमी टिकतात. त्याचं कारण प्रोसेस केलेली आहे, त्याच्यावर प्रोसेस केलेली आहे ना, त्याच्यावरती प्रोसेस केलेली आहे धान्यावरती आणि म्हणून ते कमी टिकतात. त्याच्यापेक्षा कमी टिकणाऱ्या सुद्धा गोष्टी आहेत. याच्यातून एवढंच सांगायचंय की गोष्टी सगळ्या ज्या आहेत आपल्याजवळ, काहीही असू दे, मग वस्तू पदार्थ काहीही असू दे, ते कमी जास्त टिकतं.
पण तरी सुद्धा ते टिकणं आणि ते न टिकणं, हा जो कन्सेप्ट आहे तिथे, हा कन्सेप्ट आत्मस्वरूपामध्ये नाही. आज आहे आणि उद्या नाही, हे तिथे होत नाही. आणि म्हणून एकदम फुल गॅरंटीनी सांगितलंय, नित्यम आत्मस्वरूपम ही, केवळ आणि केवळ आत्मस्वरूप असं आहे की जे नित्य आहे. नित्य म्हणजे कायम टिकणारं. 24 तास असं म्हणाल तुम्ही तर तासाचं सुद्धा कॅल्क्युलेशन होत नाही तिथे. अखंड टिकणारं, त्याला थांबणं माहिती नाहीये. दृश्यम तद विपरीतगम. दृश्य जे आहे म्हणजे ना, यात एक मोठा विषय मांडलेला आहे. आधी पहिल्या दिवशी इंट्रोडक्शनला मी सांगितलं होतं, या दृश्य या शब्दावरून मी सांगते आहे आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे. काय तर ह्या पुस्तकाचं जे नाव आहे अपरोक्षानुभूती, अपरोक्ष म्हणजे असं एक वाक्य करतात बघा आजकाल, आई वडील ऑफिसला जातात आणि आई वडिलांच्या अपरोक्ष मुलं नुसते टी व्ही पाहतात, मोबाईल पाहतात, अभ्यास करत नाहीत. इथे अपरोक्ष हा शब्द आलेला आहे. आई वडिलांच्या अपरोक्ष, याचा अर्थ काय माहिती का? परोक्ष. परोक्ष म्हणजे डोळ्यान देखत आणि अपरोक्ष म्हणजे ते ॲब्सेंट असताना, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये. हां, आता अपरोक्षानुभूती म्हणजे अपरोक्ष अनुभूती, ह्याचा अर्थ काय? हा जो खोटा मी आहे म्हणजेच हा जो अहंकार आहे, ह्याच्या अपरोक्ष फक्त आत्मस्वरूपाची अनुभूती येऊ शकते आणि म्हणून त्याला म्हटले अपरोक्ष अनुभूती. हा जो खोटा मी आहे, त्याच्या प्रेझेन्समध्ये कधीच अनुभूती येणार नाही. आणखीन एक अतिशय मजेशीर याचं डेफिनेशन आहे. मजेशीर म्हणण्यापेक्षा सुद्धा अतिशय सखोल डेफिनेशन आहे. संस्कृतमध्ये अनेक प्रकारे संधी केली जाते, त्या शब्दाची फोड केली जाते आणि त्याचा अर्थ तपासला जातो. आपण अपरोक्षानुभूतीचं पहिल्यांदा 2 शब्द केले, अपरोक्ष आणि अनुभूती. पण अपरोक्ष या शब्दाचीच फोड आधी करू. पर अक्ष म्हणजे अपरोक्ष. म्हणजे नाही, सत्य, असत्य. असत्य म्हणजे जे सत्य नाही ते. तसं अपर. पर म्हणजे दुसरा, पर अक्ष. पर म्हणजे दुसरा आणि अक्ष म्हणजे डोळा. दुसऱ्याच्या डोळ्यांनी जे अनुभूती घेतली नाही
ती अनुभूती म्हणजे आत्मस्वरूपाची अनुभूती. आता इथे दुसऱ्याच्या डोळ्यांनी म्हणजे काय? दुसऱ्या माणसाच्या डोळ्यांनी नाही, ते आत्मस्वरूप म्हणतंय की मी सोडून दुसऱ्याच्या डोळ्यांनी. म्हणजे आत्मस्वरूप हे जे आहे ते म्हणजे काही देह नाही आहे की नाही. आत्मस्वरूपाच्या दृष्टीने देहाचे डोळे म्हणजे दुसऱ्याचे डोळे वापरून हे अनुभूती घेता येत नाही. म्हणून अपर अनुभूती, अपरोक्ष अनुभूती. दुसऱ्याच्या डोळ्यांनी पाहून जी अनुभूती घेता येत नाही ती अनुभूती म्हणजे आत्मस्वरूपाची अनुभूती. इतकं सुंदर अर्थ या शब्दामध्ये भरलेला आहे. हा अर्थ म्हणजे देहाचे डोळे आहेत की नाही, देहाला डोळे आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे की हे जे आपले डोळे आहेत ही इंद्रिय आहेत. दृश्य जगत बघण्यासाठी इंद्रिय आहेत. पण त्या डोळ्यांनी तुम्ही जर म्हणाल की मी आत्मस्वरूप बघतो, आता बघायलाच निघालोय, ते जर अतिसूक्ष्म असेल तर मी भिंग घेऊन बघीन तर ते जमणार नाही. तसं नाही आहे ते. अशा रीतीने बघण्यासारखं ते नाही. तर ती जाणण्याची गोष्ट आहे. आणि अपरोक्ष म्हणजे दुसऱ्याचा डोळा नाही. ह्याचा अर्थ आत्मस्वरूपाची दृष्टी जर वापरली, आत्मस्वरूपाशी आपण एकरूप झालो, आत्मस्वरूपाच्या दृष्टीने हा देह हा परका आहे. मी ज्यावेळी म्हणीन की मी आत्मस्वरूप आहे तेव्हा तो माझा देह होईल. म्हणजे तो देह होईल, तो वेगळा आणि मी वेगळा आहे. या देहाद्वारे मी स्वतःला पाहू शकत नाही. हे सांगण्याचा इथे उद्देश पुन्हा असा होता की इथे या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे नित्यम आत्मस्वरूपमही. खरोखरीच ते नित्य असं आत्मस्वरूप आहे. केवळ नित्य आणि केवळ नित्यच स्वरूप आहे ते. ते कधीही थांबत नाही, कधीही बदलत नाही, कधीही नाश पावत नाही, कधीही येत जात नाही. आणि त्याच्यापुढे असं म्हटलंय दृश्यम तद विपरीतगम. त्याच्या अतिशय उलट दृश्य आहे. म्हणजे ते अनित्य आहे, ते संपणारं आहे, ते जाणारं येणारं आहे. दृश्य म्हणजे दृश्य काय आहे? ही सृष्टी सगळी दृश्य आहे. जे जे डोळ्याने दिसतं ते सगळं दृश्य आहे आणि ते सगळं विपरीत आहे. कशाच्या विपरीत? विपरीत याचा अर्थ उलट. कशाचं उलट येते? तर आत्मस्वरूपाचं उलट. आत्मस्वरूप कसं आहे? निर्गुण निराकार. तर ती सृष्टी कशी आहे? सगुण साकार. आत्मस्वरूप कसं आहे? तर निर्मोह. त्याचा मोह होऊ शकत नाही. तर हे मोहरूपी आहे सृष्टी. अशा रीतीने काय आहे? जे जे दिसतं आहे, संपूर्ण विश्वच दिसतं ना. जे जे दिसतं आहे ते सगळं काय आहे? विपरीत आहे, आत्मस्वरूपाच्या उलट आहे नेमकं. एवं यो निश्चय. असा ज्याचा निश्चय होईल पक्का, 24 तास त्याला आठवेल, अरे हे मला डोळ्यांनी दिसतंय, माझा देह म्हणून मला हे कर्तव्य करायचंय, नो डाऊट.
म्हणजे ते करत असताना मला त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायचे, नो डाऊट. पण तरीसुद्धा कमळाच्या पानासारखं, कमळाच्या पानाला, कमळ पाण्यात उगवतं ना, त्याच्यामुळे कमळाच्या पानाला स्वतःच्या अंगावर पाणी घ्यावं लागतं. पण तो काही एक थेंब सुद्धा स्वतःला चिकटवून घेत नाही. फुलासाठी तो मात्र कार्य करायचं ते करतो. तो पाण्यात उभा राहतो फुलाला, कमळाला आधार देण्यासाठी. त्याप्रमाणे माझ्या वासनांमधून जी कर्म निर्माण होतात त्या कर्मांना आधार देण्यासाठी मला हे सगळं उठून उभं राहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजे. हां, माझं सगळं स्वरूप हे आत्मस्वरूपाकडे झुकण्यासाठी मला काय करावं लागेल? माझं स्वरूप हे आत्मस्वरूपाकडे झुकलं पाहिजे. ह्याच्यासाठी माझ्या वासनांमधून माझी जी कर्म निर्माण होत आहेत त्यांना आधार देण्यासाठी मला कार्य केलं पाहिजे, मला कर्म केलं पाहिजे. ते बरोबर आहे. मला या मायेमध्ये बुडालं पाहिजे. ज्याप्रमाणे कमळाचं पान कमळाला फुलवण्यासाठी पाण्यात बुडतं, कमळाला आधार देण्यासाठी, कमळाला फुललेलं बघण्यासाठी त्या पाण्यात बुडतं, पण तरी त्या अंगाला काही चिकटवून घेत नाही. त्याच्याप्रमाणे माझी कर्म करून, माझी कर्म पूर्ण संपवून मला आत्मतत्वाकडे झुकण्यासाठी कर्मांना मला आधार द्यायचा आहे ना, कर्म करायची आहेत मला. मग त्याच्यासाठी मला मोहमायेमध्ये बुडालं पाहिजे. ते कर्म करेपर्यंत मला जावं लागतं त्याच्यात. ज्याप्रमाणे कमळाचं पान पाण्यात बुडतं त्याप्रमाणे मलाही तसं केलं पाहिजे, इन्व्हॉल्व झालं पाहिजे. पण तरी ते मला चिकटणार नाही. प्रत्येक दृश्य बघताना माझ्या मनाची ही खात्री असेल की दृश्यम विपरीतम विपरीतगम, याचा अर्थ दृश्य हे त्या आत्मस्वरूपापेक्षा अगदी उलट आहे. ह्यातलं काहीही टिकणारं नाही. मी केवळ एक कर्म करतोय हो, मला करायचं आहे, मी चांगलं कर्म करतोय, त्यातलं यश त्यातलं अपयश सगळं काय सांगतोय? मागचा जन्म सांगतोय. त्याच्यामुळे मी करायला चुकणार नाही, प्रयत्न पूर्ण करणार, कर्मही पूर्ण करणार, पण बाकीचं काय आहे ते माझ्या हातात नाही आहे. एवं यः निश्चयः, असा ज्याचा निश्चय आहे, सम्यक विवेकः वस्तुनः सवै, त्यालाच अतिशय योग्य विवेक आहे असं म्हटलं जातं. पहा, मगाच्या कालच्या श्लोकामध्ये वैराग्याची व्याख्या केली होती. वैराग्य कशाला म्हणायचं? ज्याप्रमाणे कावळ्याच्या विष्ठेची छी थू करता तुम्ही, पूर्ण मनातनं ते काढून टाकता, त्याला अजिबात त्याच्याकडे म्हणजे त्याला शिवणं लांब राहिलं, त्याच्याकडे दृष्टी मी जाऊ सुद्धा देत नाही. त्याप्रमाणे भूतकाळातल्या प्रत्येक क्षणामध्ये आमची दृष्टी गेली नाही पाहिजे, याला वैराग्य जसं म्हटलेलं आहे. या पुस्तकाची लेवल बघा तुम्ही. तसं इथे या दुसऱ्या श्लोकामध्ये विवेकाची व्याख्या मांडलेली आहे. विवेकाची व्याख्या मांडली आहे. विवेक म्हणजे काय? बुद्धी विवेक करते. विवेक याचा अर्थ सत्सत विवेक, सत आणि असत यातला विवेक. सद आणि असद हे आपल्याला अंतिमतः माहिती आहे. सद म्हणजे काय? सत्य. असत म्हणजे काय? असत्य, अनित्य, न टिकणारं, खोटं. सत हे एकच आहे. आता काय आहे, व्यवहारात बुद्धी जो विवेक करते तो योग्य अयोग्य इतका सौम्य असतो तो विवेक. योग्य काय, अयोग्य काय. आत्ता मी झोपणं योग्य आहे का मी टी व्ही पाहणं योग्य आहे? आत्ता मी जागणं योग्य आहे का झोपून जाणं योग्य आहे? कुणीतरी घरी यायचं आहे, दार उघडायचं आहे आपल्याला जागं राहून, मग मी काय करणं योग्य आहे? कशात तरी गुंतवून घेऊन मी जागं राहणं योग्य आहे?
हा असा जो विवेक आहे तो आपल्या रोजच्या जीवनात व्यवहारामध्ये असतो. आणि या पातळीवर, पारमार्थिक पातळीवर बघितलं तर सद असद विवेक इतकंच सांगितलंय सौम्यपणाने सगळ्यांनी. प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे की सत आणि असत म्हणजे सत्य हे जगामध्ये एकच आहे, तर सत्य आणि बाकीचं सगळं असत आहे, हो की नाही? तर त्याच्यामध्ये आपल्याला विवेक करता आला पाहिजे. पण इथे शंकराचार्यांची गाडी खूप पुढे गेलेली आहे. ते काय म्हणतात की केवळ आणि केवळ आत्मस्वरूप सत्य आहे. बाकी जे जे माझ्या डोळ्यांना दिसतं आहे, डोळ्यांना, कोणत्या देहाच्या डोळ्यांना दिसतंय ना, म्हणजे ती जाणीव नाही आहे. देहाच्या डोळ्यांना दिसणं, देहाच्या कानांना ऐकू येणं, देहाच्या मुखाने बोलणं, हे आमच्या आचार्यांसाठी स्थूल भाव आहेत सगळे. कारण ते कुठल्या कुठे पोचलेत? केवळ जाणीव, आत्मस्वरूपाची जाणीव. त्याला डोळे लागत नाही, त्याला कान लागत नाही, त्याला तोंड लागत नाही, असं आचार्यांचं म्हणणं आहे. आणि या पातळीवर जाऊन आचार्य म्हणतात की जे जे दृश्य आहे, दृश्यम विपरीतगम, दृश्य जे जे आहे या देहाच्या डोळ्यांना जे जे दिसतं सगळं उलट आहे आत्मस्वरूपाच्या. केवळ आत्मस्वरूपच सत्य आहे या जगामध्ये, बाकी सगळं असत्य समजा. कारण ते डोळ्यांना दिसतंय, कानांना ऐकू येत आहे, आपल्याला स्पर्श होतोय, आणि म्हणून ते सगळं खोट आहे. इंद्रियांना त्याचा अनुभव येतोय म्हणून ते खोट आहे. बस, संपलं. काय हायर लेवलची वाक्य आहे. आणि ज्याचं हे होईल पक्का निश्चय की जे मला डोळ्यांना दिसणार आहे ते सगळं असत्य आहे, केवळ आत्मस्वरूप हेच सत्य आहे. आणि या जगामध्ये आत्मस्वरूपाशिवाय काही नाहीये, हा ज्याचा पक्का निश्चय होईल. एव यः निश्चयः, एव म्हणजे हा, केवळ हाच ज्याचा निश्चय होईल त्याला म्हणायचं विवेक, सम्यक विवेक, म्हणजे योग्य प्रकारे विवेक म्हणायचं त्याला. ते भागवत सांगत असताना मला हे अद्वैत वेदांत आठवतो. कारण आता सध्या कृष्णाचं चाललंय. तुम्हाला सांगते गंमत, हे श्रीकृष्णाचं सुद्धा जे काही आहे ना ते सगळं अद्वैत वेदांताकडेच बोट आहे. पण भगवंत अतिशय मानव जातीवर प्रेम करणारे आहेत आणि त्यांना वाटतं की ही जी मनं आहेत ती खूप नाजूक आहेत, एकदम ते स्वीकारणार नाहीत, आणि म्हणून फार सौम्य 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 प्रकारे ते सांगण्याचा प्रयत्न करतात. सिद्धांत गीतेत तरी पुष्कळ मांडण्याची भगवंतांनी हिंमत केलेली आहे. त्यांना जगाच्या रक्षणाची जबाबदारी आहे. पण एक सांगते की इतकं मार्मिक, म्हणजे हे कुठे लिहिलेलं नाही आहे, पण मला तर नेहमी असं वाटतं की हे जे वस्तू निर्देशन करणारं आपल्या अंगठ्याच्या शेजारचं बोट असतं ना, ते भगवंत जणू काही असे दाखवत आहेत असं मला भास होतो अगदी. की आता बघा तुम्ही, भगवंतांचा जन्म हा कुठे झालेला आहे? तुरुंगात झालेला आहे ना, तुरुंगात झालेला आहे. तुरुंगामध्ये जन्म आणि कंसाचा नाश करण्यासाठी, म्हणजे दुष्टांचा नाश करण्यासाठी.
सामान्य माणसाला शिकवलेलं आहे. दुष्टांचा नाश आणि सज्जनांचं रक्षण. सज्जनांचं रक्षणच नाही तर त्यांना आनंद देत जाणं. आनंद कोणचा आनंद? मोहमायेच्या जगतातला आनंद नाही, त्यांचे मोह पुरवून नाही, तर परमानंद त्यांना पुरवणं. आता बघा तुम्ही, भगवंत हे तुरुंगात जन्मलेले, त्यांचं म्हणणं असं आहे, असं मला वाटतं की आपण मोहमायेच्या तुरुंगात जन्मलेलो आहोत. त्याचं कारण आम्ही गतजन्मी चुका केल्यात. चुका केल्यात याचा अर्थ चुका नाही हो, वासना केल्यात, त्याची कर्म आहेत आमची. आणि मोह म्हणजे ही माया, ही सृष्टीमध्ये देह निर्माण होणं ही एक प्रकारची शिक्षाच आहे. देहामध्ये आत्मस्वरूपाला ठेवायचं बांधून. आत्मस्वरूप हे सगळीकडे आहे, पण देहाने कार्य करण्यासाठी ते चैतन्य म्हणून त्या देहामध्ये येतं. सगळीकडे चैतन्य आहे, पण देह जन्मल्यावर देहाच्या आत चैतन्य, देहाच्या बाहेर चैतन्य. आता देहाच्या आतलं जे चैतन्य आहे ते त्या देहाला चालवत आहे, ते त्या देहाला चालवत आहे. त्यामुळे आपण चैतन्याला घातलेलं हे लिमिट आहे. जे चैतन्य आहे ते तुरुंगात आहे आत्ता सध्या. म्हणजे आपला जन्म हा तुरुंगातच होतो. मायेमध्ये आपण जन्माला आलो की, पृथ्वी तलावर जन्माला आलो की. पण भगवंत काय सांगतात पुढे? तर पुढची स्टेप काय पाहिजे? तिथे न थांबता ताबडतोब सगळ्या आपल्या बेड्या निखळून पडल्या पाहिजेत. आपल्या विचारांनी बेड्या निखळून केव्हा पडतात? सगळा भूतकाळ विसरून जा तुम्ही. सगळ्यातनं मुक्त होतो आपण. आणि मग त्याच्या पुढे काय आहे? त्याच्या पुढे हा जो भवसागर आहे, भवसागराला जर आपण भूतकाळ विसरून आपल्या तुरुंगामधल्या सगळ्या बेड्या, कड्या, कुलप, साखळ्या सगळं आपण तोडून टाकलं भूतकाळाच्या, की आपण या भवसागराला आपल्या देहाचा स्पर्श झाला रे झाला की सगळं पाणी ओसरायला लागतं. या मोह मायेचं सगळं पाणी मोहाचं ओसरायला लागतं. आणि मग अशा ओसरलेल्या मायेनी आपण या सृष्टीमध्ये पुन्हा विहार करायचा. तो म्हणजे गोकुळातला विहार. गो म्हणजे इंद्रिय, गो म्हणजे इंद्रिय आणि गोकुळ इंद्रियांच्या कुळात जन्म घेतलाय ना आपण. इंद्रिय आहेत की नाही? देहामध्ये म्हणजे देहाच्या कौतुकात अडकायचं नाही, पण इंद्रिय जी आहेत आमची, ज्ञानेंद्रियांनी सगळी माहिती घेऊन कर्मेंद्रियांनी आपण कर्म करायची. हे सगळं करायचं आणि आपल्या आत्मस्वरूपात आपण स्थित होत राहायचं आणि आनंदी आनंद करायचा. हे आज रोज भागवत ते सांगत असल्यामुळे आज सकाळपासून माझ्या मनात हा विचार होता. आणि मी म्हटलं की कसं असतं, आपल्याला सुचलं आणि आपण सांगितलं की त्या अजून आपल्या मनात दृढ होतं. म्हणून मी ते ताबडतोब आज सांगितलं की इतकं सुंदर जीवन आहे. आणि मला ना एक गोष्ट नेहमी खुणावत असते की भगवंत श्रीकृष्ण अतिशय IT-मध्ये असं बोट दाखवत असतात, काहीतरी संकेत करत असतात आपल्याला. प्रत्येक गोष्टीतनं संकेत करत असतात. तुम्ही जर हे भागवत अतिशय लढिवाळपणे ऐकलत ना, भगवंताचं अतिशय गोड आहे आणि इतक्या सुंदर शब्दात
ते आजूबाजूच्यांना हिंट्स देतात की आपल्या जीवनात खरोखरी काहीतरी हिंट देत आहेत असं वाटायला लागतं. त्याच्यामुळे त्या भागवतावर सतत चिंतन होत जातं आणि असं काहीतरी आपल्याला सुचतं. म्हणजे गोकुळ वगैरे या सगळ्या गोष्टींना अर्थ आहे, सगळ्या गोष्टींना अर्थ आहे. इंद्रियांवर जर कंट्रोल ठेवून आपण सगळ्या गोष्टी केल्या तर आपण त्यातनं बाहेर पडतो, आपणही आनंदी राहतो आणि आजूबाजूच्यांनाही आपण आनंदी ठेवतो. आपणही स्वतःचा उद्धार करून घेतो आणि आजूबाजूच्यांचाही उद्धार आपण सहज जाता येता करू शकतो. इतकं त्याला महत्त्व आहे. तर ह्याच्यावरून हे निघालं की जर अशी कल्पना आपली दृढ झाली की आत्मस्वरूपाशिवाय या विश्वामध्ये काहीही नाही, त्याचं कारण आपल्याला कंपल्सरीली कोणीतरी हे दाबून सांगत नाही की नाही नाही या विश्वामध्ये आत्मस्वरूपाशिवाय काही नाही आहे, आता तू दुसरं काही बघू नकोस, आता तुला आत्मस्वरूप दिसत नाही का, भगवंत अजून दिसत नाहीत का, असं कंपल्सरी नाही सांगितलेलं. त्याच्यात त्यांनी, आणि हे जे पुस्तक आहे ना हे पूर्णपणे सिद्धांतावर अवलंबून आहे. म्हणजे कम्प्लिटली प्रिन्सिपल्स. तुम्हाला काही ॲझ्युम करायला काहीही सांगितलं नाही की तुम्ही असं समजा तसं समजा, असं नाही सांगितलेलं. त्याचं जे डेफिनेशन आहे त्याच्याप्रमाणे हे प्रिन्सिपल जीवनाचं असं असं आहे असं या पुस्तकामध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे भगवंत काय हे आचार्य इथे काय सांगतायत माहिती आहे, जे आता आपण हस्तमलकमध्ये मला वाटतं हे केलं होतं किंवा त्याच्या आधीच्या पुस्तकात की इंद्रिय याविषयी फक्त एक डोळा म्हटलं की 5ही ज्ञानेंद्रिय आली, एक मन म्हटलं की सगळी इंद्रिय आली, नाही मन म्हटलं की सगळं अंतःकरणाचे भाग आले, डोळा म्हटलं की सगळी इंद्रिय आली. त्याच्याप्रमाणे इथे अक्ष सांगितलं आहे त्यांनी. त्याच्याप्रमाणे इथे त्यांनी सांगितलं आहे जे दृश्यम, डोळ्यांनी जे दृश्य बघतो म्हणजे त्याच्यात सगळ्या इंद्रियांनी जी जी आपण अनुभव घेतो, ज्या दृश्याचे अनुभव इंद्रियांनी घेता येतात ते सगळं असत्य, ते सगळं अनित्य, ते सगळं न टिकणार, ती सगळी माया, डायरेक्ट सांगून टाकलंय. आणि हा ज्याचा निश्चय कायमचा होऊन राहतो, कायमच्या ज्याच्या मनात हा निश्चय राहतो त्याला म्हणायचं योग्य विवेक करणारा. सॉलिड हायर लेवलची डेफिनेशन केलेली आहे. अगदी एकदम चक्रावून सोडणारं पुस्तक आहे हे आपल्याला. त्याच्यामुळे मग हे आत्मतत्व जे आहे ते काय आहे, इंद्रियांनी दिसत नाही. बाकीचं सगळे व्यवहार आम्ही इंद्रियांनी करतो, कर्मेंद्रियांनी करतो, ज्ञानेंद्रियांनी करतो, पण हे जे आत्मस्वरूप आहे ते इंद्रियांनी नाही कळत आपल्याला. मग कशाने कळतं? केवळ जाणीव, काहीही करावं लागत नाही, काहीही करावं लागत नाही. आणि त्याच्यासाठी सगळ्यात जवळचं काय आहे तर श्वास आहे. आणि म्हणून लोक काय सांगतात की तुम्ही प्राणायाम करा, ओंकार साधना करा, श्वासावर लक्ष ठेवा. हे बघा, आपण एका उपनिषदात हेही पाहिलं की सगळं शरीरातनं फक्त प्राण निघून गेले की सगळे मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळं निघून जातं. कबूल आहे ना? पण प्राणाच्याही पलीकडे आहे असं आपण उपनिषदात पाहिलं की नाही? प्राण हा शरीरामध्ये चैतन्य आल्यावरच प्राण येतो.
प्राण आल्यावर चैतन्य येतं हे म्हणणं चुकीचं आहे. त्याचं कारण आपले ऋषीमुनींनी सिद्ध केलेलं आहे की प्राण सुद्धा काय आहे, प्राणमय शरीर आहे. प्राणमय ते सुद्धा शरीरच आहे. या देहामधला एक भाग आहे प्राण. चैतन्य हा देहामधला भाग नाहीये. फक्त प्राण हा काय करतो तर चैतन्य जे आहे, चैतन्य ही जाणीव आहे, त्याच्यात थोडीशी खालचीच ग्रेड आहे प्राण. पण तरी इतर गोष्टींच्या मानाने प्राण हा चैतन्याच्या थोडाफार जवळ जातो. म्हणजे काहीही आपण केलं नाही तरी आपला श्वास चालूच राहतो. त्या श्वासावर आपण लक्ष ठेवायला आपल्याला आहे ना, आपलं लक्ष म्हणजे काय असतं, लक्ष कोण देतं, मन देतं. मन हे तर फारच ढोबळ आहे. मन हे तर खूपच ढोबळ आहे. आणि ते खूप ढोबळ असल्यामुळे, स्थूल असल्यामुळे त्या मनाचं जे लक्ष असतं ते प्राणावर राहत नाही. त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन होत नाही. मग काय करतो माहिती का आपण, आपल्याला सांगतात म्हणजे साधना करताना की आता तुम्ही काय करा, दीर्घ श्वास घ्या, मोठा श्वास घ्या. म्हणजे मोठा श्वास घेतला की कळतं, अरे हा श्वास असा आहे, मग तो असा जातोय असा येतोय आत, तेव्हा कुठे कळतं. पण हा जो नॉर्मल श्वास आहे तोच तुम्ही डायरेक्टली बघा तर नाही होत. त्याचं कारण आम्ही त्याच्यावर अजून तितकं कॉन्सन्ट्रेट केलं नाही. रोज 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 कॉन्सन्ट्रेट केलं तर ते सुद्धा आम्हाला जमायला लागेल. ती सूक्ष्म गोष्ट आहे थोडीशी. आणि ते जमलं म्हणजे आत्मस्वरूप जमलं असं होत नाही. हेही ऋषीमुनींनी सिद्ध केले. फक्त त्याच्यामुळे आपल्याला सूक्ष्म गोष्टी जाणण्याची सवय लागते. त्याच्या फार कुठे आत्मतत्व जाणणं आहे. त्याच्यामुळे याला अतिशय सूक्ष्म साधना करावी लागणार आहे. आणि म्हणून आधी ढोबळ मनाने विवेक म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय हे तुम्ही जाणून घ्या. या सगळ्या गोष्टींवरचं लक्ष क्षणात आपलं उडलं. हे बघा, हे शब्द जे आहेत ना, हे शब्दांपुरते आहेत. आता आपल्याला आहे ना शब्दांच्या पलीकडेच जायला शिकलं पाहिजे. म्हणजे संसार करणाऱ्या लोकांनी असं जर वाक्य माझं ऐकलं की आपलं या सगळ्यावरचं लक्ष क्षणात उडलं तर आपण साधना करू शकतो. तर हे सगळे संसारी लोक म्हणतील की उद्यापासून यायलाच नको आपण, संसारावरचं लक्ष उडून चालणार नाही. तर तसं मला म्हणायचं नाही. म्हणजे शब्द हे काय आहे, शब्द लिमिट आहे. शब्द हे लिमिटेशन करतं आपल्याला, त्याच्यावर बघू नका. क्षणात या संसारावरचं लक्ष उडणं ह्याचा अर्थ काय, आपण साधनेला बसलो की एका क्षणात मन सगळं साफ. आणि ते म्हणजे तेच केवळ. अरे लोक मोठी होतात ती कशामुळे होतात, याच्यामुळे होतात. आज दिवसातून लाखो प्रश्न मोदी सोडवतात, तर प्रत्येक क्षणाला त्या आधीचं सगळं विसरून जातात. आणि म्हणून आलेल्या क्षणावर ते 100% कॉन्सन्ट्रेशन करू शकतात. ह्याला म्हणतात एका क्षणात संसार सगळा उडवून टाकायचं डोळ्याकडनं, डोळ्याच्या पुढून. हे इथे आचार्यांना अपेक्षित आहे. आणि म्हणून विवेक वैराग्याच्या डेफिनेशन्स आपल्याला दिलेले आहेत. जास्त आपल्याला एका वेळी पसारा घेऊन झेपणार नाहीये हे पुस्तक. थोडंच घेत जाऊ आणि त्याच्यावरच जास्त प्रकाश टाकवत जाऊ. तर आज आपण थांबूया इथे. पण प्रत्येक डेफिनेशन आणि प्रत्येक शब्द त्या श्लोकातला
काळजीपूर्वक ऐका तुम्ही. एव हि निश्चयः. आणि निश्चय म्हणजे निश्चय, दृढ निश्चय. हाच निश्चय झाला पाहिजे. हाच निश्चय होऊ दे की या विश्वामध्ये सगळं चैतन्य आहे. आणि जे दृश्य आहे, जे 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 मला अनुभवायला मिळतंय, इंद्रियांनी अनुभवतोय मी, ते सगळं काय आहे? त्या चैतन्याच्या अगदी उलट म्हणजे माया आहे. ते काही नाही आहे. ते सगळं अनित्य आहे, सगळं अनित्य आहे. ह्याचं ज्याचा निश्चय होईल त्याला खरा विवेक आहे असं म्हणायचं. काळ्या दगडावरची रेख ठरवून टाकलंय. आणि हा श्लोक डोळ्यापुढे होता. म्हणून संसारी लोकांनी कसं वागायचं आणि म्हणून मला ते श्रीकृष्णांचा तो जन्म तुरुंगातला ते आठवलं. म्हणून त्याच्यावर माझं चिंतन झालं की सगळं म्हणजे मग आपल्याला प्रश्न अनेक पडतात ना. मग इतकं जर आहे तर आम्हाला कशाला जन्म दिला, मग आम्हाला संसार कशाला करायला लावला, मग हे कशाला, मग ते कशाला. नाही, ती प्रोसेस आहे. स्वतः भगवंत त्या प्रोसेसमधनं जात आहेत. स्वतः भगवंत नेहमी पृथ्वीवर जन्म घेतात, कार्य करतात. म्हणजे माणसाला दाखवण्यासाठीच करतायत ना हे सगळं, की ह्या प्रोसेसमधनं तुम्ही गेला तरच. म्हणजे जेव्हा तुम्हाला कळेल या सगळ्या वस्तू अनित्य आहेत, अनित्य काही दाखवलंच नाही तर कसं कळेल ना तुम्हाला. तुम्हाला समजा सांगितलं की हां साखर ही गोड असते. अरे ती गोड ही कशाच्या तरी रिलेटेड गोड आहे. वेगळं काहीतरी तिखट आहे, कडू आहे, आंबट आहे म्हणून साखर गोड आहे. उन्हाळा आहे म्हणून पावसाळ्याचं महत्त्व आहे. थंडी खूप आहे म्हणून उन्हाचं महत्त्व आहे. म्हणजे सगळ्या विपरीत गोष्टींचं महत्त्व आहे, सगळ्या उलट सुलट गोष्टींचं महत्त्व आहे. ही इथे माया आहे. मायेतल्या ज्या सगळ्या गोष्टी इंद्रियांनी अनुभवल्या जात आहेत त्या आहेत म्हणून आत्मतत्वाचं महत्त्व आहे. आणि म्हणून ते प्राप्त करण्याची धडपड आहे. नाही तर ते आहेच. मग काय मिळवायचं आहे आणि मग काय त्याचं महत्त्व आहे. फार अतिशय महत्त्वाचा विषय आहे. तर आपण शक्यतोवर संपूर्ण ऐकण्याचा प्रयत्न करत जाऊ. आणि अगदी आपल्या अडीअडचणीला व्हिडिओ आहेतच, पण पूर्णतः व्हिडिओ ऐकले जात नाहीत. म्हणून शक्यतोवर आपण रोज ऐकत जाऊ. आपण थांबूया इथे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.